नमस्कार. राज्यामध्ये सतत हवामान बदलत असल्याने राज्यामध्ये आता काही जिल्ह्यांमध्ये पाऊस येण्याची दाट शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये किती पाऊस पडणार आहे, तसेच कोणत्या तालुक्यामध्ये किती पाऊस असणार आहे, सर्व अपडेट आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व चॅनलवरती नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन येणाऱ्या हवामानाची माहिती सर्वात अगोदर पाहायला मिळेल. गेल्या काही दिवसापासून राज्यातील हवामान सतत बदलताना दिसत आहे. आता पुढील 5 दिवस काही भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेले काही दिवस राज्यात उष्णतेची लाट आली होती, तर आता काही भागात थेट पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. धुळे, बीड, छत्रपती संभाजीनगर, लोणार, नाशिक या ठिकाणी काही प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. सोलापूरचा भाग असेल, अकलूजचा भाग असेल, सांगली, सातारा, रत्नागिरी, पुणे, मुंबई, पालघर या ठिकाणी देखील रात्रीच्या सुमारास काही प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तसेच पुढे जर पाहायला गेलं तर चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया या ठिकाणी काही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला नाही. पुढे जर पाहायला गेलं तर बिदर, कलबुर्गी, विजयपूर, बागलकोट या ठिकाणी देखील काही प्रमाणात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. तसेच पुढे जर पाहायला गेलं तर बेंगलुरू या ठिकाणी देखील जास्त पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने आज वर्तवलेला आहे. तसेच पुढे जर पाहायला गेलं तर अहमदनगर, मालेगाव, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी देखील काही पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला नाही. धन्यवाद.